कोल्हापूरकरांसाठी आज दिलासादायक सकाळी सकाळी बातमी आहे। ती म्हणजे कोल्हापूरचं जे पाणी पातळी जवळपास 47.8 फुटांवरती गेली होती, त्यामध्ये आता 1 इंचानं घट जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळते। एक दिलासादायक बातमी आहे, कारण एकीकडे सातत्याने या पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती वाढत चालली होती। मात्र काल दिवसभरात खूपच कमी प्रमाणात पाऊस जो आहे तो जिल्हाभर झाला आणि त्यानंतर मात्र 1 इंचानं आता पाणी पातळी कमी झालेली आहे, पाणी उतरायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे हे एक चांगली बाब या ठिकाणी म्हणावं लागेल, कारण दुसरीकडे राधानगरी धरणाचे देखील जे 6 स्वयंचलित दरवाजे सुरुवातीला उघडले होते, त्यातील 2 दरवाजे बंद झाले होते आणि काल रात्री सुद्धा त्यातील काही 2 दरवाजे जे आहेत ते बंद झालेले। आता बघितलं तर राधानगरी धरणाचे केवळ 2 स्वयंचलित दरवाजे जे आहेत ते उघडलेले आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात जो विसर्ग सुरू होता तो आता बंद झालेला आहे आणि परिणामी कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी आता गेल्या 12 तासांपासून स्थिर असल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यामध्ये आता 1 इंचानं घट देखील झालेली आहे। त्यामुळे आज दिवसभरात देखील रिद्धी कशा पद्धतीनं हा पाऊस राहणार आहे त्यावरती देखील या महापुराची सगळी खरं तर गणित असणार आहेत। मात्र सध्या तरी कोल्हापूरकरांसाठी रिद्धी ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल, कोल्हापूर शहरासाठी विशेषतः, कारण कोल्हापूर शहरातल्या विविध भागांमध्ये पाणी जे आहे ते महापुराचं या ठिकाणी घुसलं होतं आणि त्यानंतर मात्र आता सर्वच नागरिक जे आहेत ते पाणी पातळी कमी होत असल्यामुळे सगळ्यांनाच खरं तर सकाळपासूनच एक आनंदाचं खरं तर वातावरण म्हणावं लागेल, कारण अनेकांचे स्टेटस देखील पाहायला मिळतात की 1 इंचाने पाणी पातळी कमी झालेली आहे। कारण 2019 आणि 2021च्या महापुराचा फटका जो कोल्हापूरकरांनी सहन केलेला आहे, त्यांच्यासाठी पाणी पातळी उतरणं ही एक चांगलीच बातमी असते आणि आज सकाळी ही चांगली बातमी जी आहे ती कोल्हापूरकरांना सकाळी मिळाली। मात्र आज पाऊस कसा असणार आहे यावर मात्र पुढचं महापुराची सगळी गणिते अवलंबून असणार।